नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. गुन्ह्याचा तपास करताना पोलीस सर्वप्रथम दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. एक, फायदा कोणाला होत असावा, आणि दोन, मोटिव्ह कोणाकडे असेल. अगदी हाच तर्क वापरला तरी अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील. उदाहरणार्थ दंगली. गेल्या काही वर्षात देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या. फायदा कोणाला या प्रश्नाचे उत्तर शोधले की अंदाज येतो कोणी घडवून आणले असाव्यात. खरं तर या विषयावर येल युनिव्हर्सिटीने अभ्यास करून एक पेपर जाहीर केला होता आणि निष्कर्ष देखील काढला होता की दंगलीमुळे होणाऱ्या चिखलाचा फायदा कोणाला होत होते. नुकतेच केरळमधल्या कण्णूर जिल्ह्यात 770 किलो स्फोटके एकाच्या घरातून सापडली. त्याचे नाव प्रमोद. तो तिथल्या RSSचा स्थानिक नेता. आता या व्यतिरिक्त काही उदाहरणे या एपिसोडमध्ये बघू. मागच्या वर्षी रामनवमीच्या निमित्ताने आग्र्यामध्ये काही हिंसक घटना घडल्या. त्याला पार्श्वभूमी होती गायीच्या हत्येची. भारत हिंदू महासभाच्या जितेंद्र कुशवाहाने मेहताब बागमध्ये गाय कापण्याचा आरोप मोहम्मद रिजवान, नाकीम आणि शानू यांच्यावर केला. पोलीस स्टेशनला घेराव देखील घातला आणि नंतर उघडकीला आले की या सर्व प्रकरणामागचा मास्टर माइंड होता संजय जाट, हा महासभेचा राष्ट्रीय प्रवक्ता. याआधी फेब्रुवारीमध्ये देखील खंडणीच्या आरोपावरून त्याला अटक झाली होती व तो बेलवर बाहेर होता. बिहारमध्ये रामनवमीच्या निमित्ताने दंगली भडकवण्यात आल्या. याचं प्लॅनिंग व्हॉट्सअप ग्रुपवर झालं, ज्यात 456 मेंबर्स होते. याचे मास्टर माइंड होते कुंदन कुमार, ग्रुप ऍडमिन व नालंदा बजरंग दलचा नेता. पांचजन्यने ट्विट केलं, मुरादाबादमध्ये हिंदू मुलीने मुस्लिम मुलाबरोबर पळून लग्न केलं. मुस्लिम मुलाने आपल्या मित्रांकरवी तिच्यावर बलात्कार केले. 15 जणांवर गुन्हे. मुरादाबाद पोलिसांनी ट्विट केलं की हे खोटं आहे, अफवा पसरवल्यास कारवाई होईल. मग पांचजन्यने हे ट्विट डिलीट केलं, पण त्यांच्यावर कारवाई झाली का? नाही. याच पांचजन्यने मागच्या वर्षी ट्विट केलं होतं की गुजरातमध्ये सात्विक सोसायटीमध्ये 100-150 मुस्लिम घुसून हिंदूंना घर विकण्यासाठी धमकावत आहेत, ज्यावर DGP व गृहराज्यमंत्र्यांनी ते खोटं असल्याचे सांगितले. आता या फेक न्यूजचा उद्देश काय असावा? द्वेष पसरवणेच असणार. 2022 मध्ये ईदच्या आधी अयोध्येमध्ये घडलेली घटना. 2022 मध्ये ईदच्या आधी अयोध्येमध्ये घडलेली घटना. मुस्लिम वेश परिधान करून मशिदीच्या बाहेर कुराणाची फाडलेली पानं, भडकाऊ पॅम्पलेट आणि डुकराचं मांस टाकलं. करणारे कोण? तर प्रत्युष श्रीवास्तव आणि महेश मिश्रा, तिथला बजरंग दल प्रमुख. उद्या जर असं मंदिराबाहेर किंवा एखाद्या दुसऱ्या प्रार्थना स्थळाबाहेर काही सापडलं तर पेटून उठू नका. विचार करा याचा फायदा कोणाला होतो. 14 ऑगस्टला झारखंडमध्ये शिवमंदिरात मांस फेकलं गेलं. विहिप आणि बजरंग दलने बंद पुकारला. पोलिसांनी पकडलं राजदीप कुमार ठाकूर याला. हा आरोपी आहे आणि याआधी सुद्धा त्याने मंदिरातील मूर्ती तोडली होती. बुऱ्हाणपूर. ईद आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लाखो लोक जमली होती. मग काय, इसका फायदा उठा सकते असा विचार करून भाजपा नेते प्रल्हाद पटेल यांचा भाचा सतीश दिवाकर याने गणपती आणि रामाच्या मूर्त्यांची नासधूस केली. इच्छा तर दंगल घडवून आणायची होती, पण पकडला गेला. 2008 मध्ये याच गणपतीच्या मूर्तीवरून दंगल झाली होती. तामिळनाडू तिरुवालूर पश्चिमचा भाजपा जिल्हा सेक्रेटरी मनीष कुमारला पोलिसांनी पकडलं. त्याने स्वतःच्या गाडीला आग लावली आणि बोंबाबोंब केली की गाडीवर कोणीतरी पेट्रोल बॉम्ब टाकला म्हणून. पण एका CCTVवर सगळं रेकॉर्ड झालं म्हणून हे उघडकीला आलं. तिरुपती मधलं चहाचं दुकान बंद केलं. का? तर म्हणे चहाच्या कपावरचा टी म्हणजे TEA मधला टी हा ख्रिश्चन क्रॉस सारखा वाटतोय म्हणे. मुसलमान नसले म्हणून काय झालं? जाती आहेत ना. ओरिसामध्ये आंबेडकर जयंतीच्या दिवशी त्यांनी दंगल घडवून आणल्या. ही फक्त अगदी निवडक काही उदाहरणे आहेत. अशी शेकडो उदाहरणे तुम्हाला सहज सापडतील. लोकांमध्ये द्वेष पसरवून त्याचा फायदा कसा उचलला जातो याचं एक उदाहरण बघा. मध्य प्रदेशमधील खरगोन येथील घटना. जमिनीची खरेदी विक्री करणारी एक संस्था जी सेवाभावी संघटना असल्याचे भासवत होती. नाव होते तंजीम-ए-जरखेज. अध्यक्ष कोण? रणजित सिंग दंदीर, भाजपा नेता आणि बजरंग दलाचा पूर्व प्रांत सहसंयोजक. तर आपल्या संस्थेला मुस्लिम नाव दिलं आणि नंतर झाकीर शेख नावाच्या इस्माला त्याची नोकरी सोडायला लावून अधिक पगारावर मॅनेजर पदावर ठेवलं. त्याला पूर्ण मुस्लिम धार्मिक पेहराव करायला लावला आणि आजूबाजूला अशी बातमी पसरवली की तंजीम-ए-जरखेज ही संस्था तिथली जमीन खरेदी करून
तिथे मुस्लिम वस्ती व कत्तलखाने सुरू करणार आहे. त्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांना इथे पूर्ण कत्तलखाने झाले तर तुमच्या जमिनीला काय किंमत राहणार असे सांगून घाबरवले आणि मिळेल ती किंमत घेऊन त्या संस्थेला आत्ताच जमीन विकून टाका असे सांगितले. या प्रचाराला बळी पडून बऱ्याच शेतकऱ्यांनी तिथल्या आपल्या जमिनी कमी किमतीत विकल्या. जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तंजीमे जरखेजचे नाव बदलून पीसी फाउंडेशन म्हणजे प्रोफेसर प्रकाशचंद्र महाजन फाउंडेशन असं ठेवण्यात आलं. आता चौकशी सुरू झाली आहे. झकीर शेखचा मुलगा आवेशला मुंबई एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. अशा प्रकारे द्वेषाच्या जाळावर हे लोक आपल्या भाकऱ्या भाजतात. द्वेषाची ही आग हेच त्यांचे इंधन आहे. यांच्याबद्दल पु ल देशपांडेंनी म्हटलं होतं, धंदेवाईक धर्मवाल्यांची हीच तर मजा आहे. इतरांना दूर हो शिवू नको म्हणणाऱ्या काशीच्या पंडितांनी इंग्रज व्हॉइसरायचा रथ आपल्या स्वतःच्या हातांनी ओढला होता. पण आगीचा गुणधर्म असतो जाळणे, त्यात ते भेदभाव करत नाही. रामनवमी मिरवणुकी दरम्यान बिहारच्या नालंदा येथे मुसलमान व्यक्तीच्या दुकानावर हल्ला करून दुकान लुटले. ज्याचं दुकान लुटलं तो हैदर आझम निघाला भाजप महाराष्ट्राचा नेता. अजून एक उदाहरण बघा. बाप भाजप खासदार, भाऊ भाजप खासदार होता, सावत्रआई भाजप खासदार, तरीही बॉबी देओलला आश्रम या सिरीजसाठी धमक्या मिळाल्या, सेटवर जाऊन तोडफोड झाली. आता जरा जगाकडे बघूया. अशा प्रकारच्या घटना जगात कुठे घडतात? आफ्रिकेतल्या सुदान, झांबिया, काही आखाती देशात, सिरिया अशा सारख्या ठिकाणी. जगातील सर्वात आनंदी प्रगत देशांची यादी बनवली किंवा त्या देशांमध्ये ज्या देशांमध्ये जगभरातून स्थलांतर होते त्यांची लिस्ट काढली तर त्या देशांमध्ये असले प्रकार मोठ्या प्रमाणावर होतात का? तर नाही. जगाचा नकाशा घेऊन बघा. ज्या देशात धर्म धोक्यात आहे अशी आवई उठवून दंगे उठवणाऱ्या पार्टीला सत्ता दिली जाते ते देश अधिकाधिक गर्तेत जात आहेत. आणि जे देश प्रगती करत आहेत त्यांच्या सरकारची प्राथमिकता शिक्षण, आरोग्य, रोजगार, मानवी विकास याला आहे. साधं सरळ आहे. धर्माच्या नावाखाली राजकारण करणारे फक्त त्या प्रदेशाला विनाशाकडे नेत असतात. फूट पाडून सत्ता हातात ठेवणे हा एकमेव उद्देश असतो. या उद्देशाला पूरक वातावरण म्हणजे अशिक्षित, अर्धशिक्षित, बेरोजगार गरीब तरुणांच्या झुंडीच्या झुंडी. अशा झुंडी बनवायच्या तर गरिबी बेरोजगारी वाढायलाच हवी. बेरोजगारीमुळे अर्धपोटी असलेली, डोकी गरम असलेली रिकामी पोरं त्यांना वापरता येतात. धार्मिक मुद्दे शोधून काढायचे की झालं बस. धर्मरक्षणाच्या बाता करणारे जाणीवपूर्वक त्यांना स्वतःला अनुकूल व बहुसंख्याकांच्या विकासाला प्रतिकूल परिस्थिती निर्माण व्हावी असा प्रयत्न करतात. खरं तर प्रगती आणि सौहार्द किंवा शांतता या परस्परावलंबी गोष्टी आहेत. आणि त्यात कोंबडी आधी की अंड अशी गोची सुद्धा नाहीये. निसंशयपणे सांगता येईल की जिथे शांतता तिथेच प्रगती होण्याची शक्यता निर्माण होते. प्रगतीनंतर शांतता येईल हा गैरसमज आहे. आर्थिक प्रगती होण्यासाठी गुंतवणूक व्हावी लागते, उद्योगधंदे स्थापन करावे लागतात. विचार करा, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ज्या प्रदेशात लोक तलवारी घेऊन फिरतायत किंवा लीडरच्या ऑर्डरवर दंगे करतायत अशा ठिकाणी कराल की जिथे व्यवसायाला पूरक वातावरण आहे अशा ठिकाणी? जगात ज्या देशांमध्ये किंवा प्रदेशात अशांती किंवा हिंसक वातावरण आहे तिथे मोठे उद्योग प्रस्थापित होत नाहीत. तिथे अंमली पदार्थ, तस्करी, देहविक्रय, अपहरण, गुन्हेगारी यांच्यासारखे किंवा सरकारी ठेके आणि खाणींसारखे अर्थार्जनाचे मार्ग फक्त फोफावतात. रशियाच्या आक्रमणाविरुद्ध अफगाणिस्तानच्या लहान मोठ्यांच्या हातात शस्त्र आली होती. रशियन गेले पण शस्त्रे हातातच राहिली. मग ती शस्त्र सरकारवर, अमेरिकेवर आणि एकमेकांच्या विरोधात उभारली गेली. हातात असलेली शस्त्रे मनात पेरलेली द्वेषाची बीजे, रागाची भावना, चीड सहजासहजी जात नाही. हे कोटेशन आहे का? धार्मिक द्वेषाची परिस्थिती पाहता देशाचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. हे धार्मिक दंगे, द्वेष देशाला किती मागे घेऊन जात आहेत हे समजत नाही. या दंग्यांच्या पाठी कम्युनल नेते आहेत आणि मीडियाचा हात आहे. पत्रकारांचा यात फार मोठा हात आहे. पत्रकारिता हा व्यवसाय कधी प्रतिष्ठेचा समजला जात असे, पण आज पत्रकार बरबटलेत. मीडियाचं खरं काम हे ज्ञान प्रसार आणि लोकांच्या मनातील द्वेष संपवणे, आपापसातील सौहार्द वाढवणे हे असते, जे होताना दिसत नाही. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे खरं तर काम व्हायला हवे, परंतु आर्थिक परिस्थिती खराब असली की थोडी लालूच देऊन द्वेषाची कामं करून घेता येतात. म्हणून खरं तर जनतेने आर्थिक स्थिती सुधारणे याला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे व त्या विरोधात काम करणाऱ्या सरकारला हाकलायला हवे. लोकांनी आपापसात लढण्याऐवजी
त्यांनी समजून दिले पाहिजे की त्यांचे खरे शत्रू हे सरकारी मित्र उद्योगपती आहेत. त्यामुळे आपापसातले भेद विसरून गरिबी विरोधात लढले पाहिजे. हे विधान, हे कोटेशन आहे भगतसिंग यांचं. विचार करा. त्यांच्या फायद्यासाठी देशाचा चिखल होऊ द्यायचा की देशाची प्रगती होईल असे वातावरण निर्माण करायचे, हे मतदारांच्या हातात आहे. त्याचा जबाबदारीने वापर करा ही विनंती. आणि अशा महत्त्वपूर्ण विषयांकरता सपोर्ट करत राहा इंडियन व्हॉइसला. धन्यवाद.